मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नवीन वेबसाईट पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। या पोर्टलवरती कशा प्रकारे अर्ज करायचा या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला भेट देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून घेऊ शकता। या नवीन वेबसाईट पोर्टलवरती अर्ज करताना एकूण 7 कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला इथे आवश्यक असणार आहेत। ती 7 कागदपत्रे कोणकोणती आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनलाय मित्रांनो, शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून प्रत्येक माहितीची अपडेट तुम्हाला भेटत जाईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला जर या वेबसाईट पोर्टलवरती अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता। अर्जदार लॉग इनवरती तुमचं लॉग इन करून तुम्ही अर्ज जो आहे तो इथे करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणकोणती आहेत। तर ही एकूण 7 कागदपत्रे जी आहेत ते आता जाणून घेणार आहोत। त्यासाठी इथे आवश्यक कागदपत्रे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, सुरुवातीला तुमचं आधार कार्ड जे आहे ते इथे असणं गरजेचं आहे। आधार कार्ड प्रमाणे नाव जे आहे ते तुम्हाला नमूद करावं लागणार आहे। त्यासाठी आधार कार्ड तुमच्याजवळ असणं इथे गरजेचं आहे। दुसऱ्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच डोमासाईल जर तुमच्याजवळ नसेल मित्रांनो तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा मग जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला यापैकी कोणताही एक कागदपत्र किंवा प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही इथे अर्ज करताना जोडू शकता। तिसरा कागदपत्र तुम्ही इथे पाहू शकता, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास तिला पतीचे कागदपत्र जे आहेत ते इथे द्यावे लागणार आहेत। तर पतीचे कागदपत्र कोणकोणते लागणार ते इथे पाहून घेऊयात। 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मग 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा मग जन्म प्रमाणपत्र किंवा मग शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक कागदपत्र जो आहे तो इथे महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल तर तिला इथे सादर करायचा आहे। चौथ्या क्रमांकाला मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे इथे आवश्यक आहे। पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची इथे आवश्यकता भासणार नाही। शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र जे आहे ते इथे असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे। 2.5 लाखांपेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न असणं इथे गरजेचं आहे। आणि जर तुमच्याजवळ शुभ्र शिधापत्रिका असेल किंवा मग शिधापत्रिका नसेल तर 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर 5व्या क्रमांकाला पाहू शकता, नवविवाहितेच्या बाबतीत म्हणजे जर एखाद्या महिलेचं नवीनच लग्न झालेलं असेल तर रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून इथे ग्राह्य धरलं जाणार आहे। 6व्या क्रमांकाला पाहू शकता, बँक खाते तपशील इथे असणं तुमच्याजवळ आवश्यक आहे आणि तुमचं जे बँक खातं आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि 7व्या क्रमांकाला लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो जो आहे तो इथे अर्ज करताना लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर नवीन पोर्टलवरती जर अर्ज करायचा असेल तर ही एकूण 7 कागदपत्र आहेत ती इथे आवश्यक लागणार आहेत। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। धन्यवाद।